रामराम मंडळींनो आपण पाहतायत की आपल्यासमोर हे रायरन आहेत. मित्रांनो, पूर्वीच्या काळी रायरन हे गावोगावी फिरायची, परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये जी परिस्थिती आहे तर त्यांना हा त्यांचं एक रोजगाराचं साधन आहे, परंतु हे साधन आत्ताच्या युगामध्ये त्यांना सहसा कोणी सिरियस घेत नाही. तर त्यांची काय अडचण आहे, काय त्यांनी करायला पाहिजे याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा सर. सागर शिंदे. आपलं गाव सागर शिंदे नाव आहे त्यांचं गाव आहे धाराशिव जिल्ह्यात, सध्या करमाळा तालुक्यात राहतात ते. तर पूर्वीपासून तुमचा हा व्यवसाय आहे का? हा, पूर्वी अगोदर कोण करत होतं? वडील. अगोदर त्यांचे वडील हा व्यवसाय करत होते आणि पारंपरिकगत त्यांच्याकडे हा व्यवसाय आला आहे. आणि सध्या लोक पहिल्यासारखं देतात का पैसे वगैरे? तर मित्रांनो बघा, आपण म्हणतो जुनी रूढी परंपरा टिकली पाहिजे, परंतु रायरन असतील किंवा वासुदेव असतील हे लोक जेव्हा आपल्याकडे येतात, आपली करमणूक करतात, मार्गदर्शन करतात, त्यावेळेस आपण त्यांना जो मोबदला दिला पाहिजे तो देत नाही. त्यामुळे आणि कोणालाही वाटतं की आपली पिढी सुधारली पाहिजे, वेगळं कामधंदा केला पाहिजे. त्या हिशोबाने जे बरेच अगोदर रायरन लोक होते त्यांच्यापैकी बरेच लोक बंद झालेत. आता तुम्ही हा व्यवसाय का चालू ठेवला आहे? आपला धर्म आहे, आपला दिवस धर्म आहे म्हणून चालू ठेवला. आता तुमच्या घरात किती लोक आहेत फॅमिलीत? आपल्या 6 जण. 6 जणांपैकी सगळे लोक हेच करतात का? हा, 3 जण. 3 जण. बाकीचे 3 काय करतात? नाही, ते आई वडील बायको. हां म्हणजे लेडीज घरी असतात आणि हे जेंट्स लोक आहेत ते फिरतात. परंतु बघा मित्रांनो, आता सुगीचे दिवस झाल्यानंतर, ज्वारी वगैरे काढीचे दिवस झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये अन्नधान्य त्यांना देतात लोक, परंतु आता अन्नधान्य देऊन पुरेसं नाही, कारण की महागाईच्या तुलनेत त्यांना तेवढे मोबदला दिला गेला पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे. आता यांच्याकडून आपण एक थोडंसं करमणुकीचं 1-2-3 वाक्य ऐकूया आणि थांबूया. चला चला काकू, चला लग्नाला, चला गाडी सासरा फरार आहे, मेहुणीचा गोंधळ आहे, येवायचा बारसं, चार्जिंगला त्याला चूल बंद आहे. हा, चुलीत लावा की चार्जिंगला, चार्जिंग होऊन जाईल. चुलीत पाणी शिजू घातलंय. हा, पाणी बघा. आम्हाला वाटलं पेट्रोल टाकलं. पेट्रोल भेटणार ना मोदीच्या काळात? आता नाही भेटलं की काय, मी आता पत्र्यावर फिरलो होतो म्हणून तर सासऱ्याच्या बापाचं लग्न काढलं, सासरा फरार आहे, मेवणीचा गोंधळ आहे, येवायचा वारसा आहे, सासूचं ढवळ जेवण आहे. काय जेवायला काय कमी नाही, थुका लावून चपात्या, शेंबो लावून पोळे आहेत, बडबडी चमट्या, ढेकळाचा भात आहे, मिठाचा लाडू, शेंबड्याची कढी, पाणी प्यायला चाळण नाही, तोंड पुसायला तवा, 40 गावचा वराड आहे, 50 गावची बामण आहे. ती जेवायला काय, पांद्याला उभा वराड गोळा केलं, गाड्या आणल्या टायरा काढून, बैलगाड्या घेऊन आल्या. आणि बैल आहेत का त्याला? नाही, बैल चरायला गेलेत पत्र्यावर. 150 एकर ऊस पेरला की पत्र्यावर यंदा. त्याला पाणी आबळाला पाईपलाईन आहे. डायरेक्ट आबाळून. हा, डायरेक्ट आबळावर. मग टेन्शनच नाही. लय बागायती शेती तुमची. हा, हरभऱ्याच्या झाडावर बोर आहे. बोर? हा, हरभऱ्याच्या झाडावर बोर आहे. बोरला आहे का पाणी? हा, मग बरं, धन्यवाद.